F&O ट्रेडिंग करणारे जवळपास 70 ते 75 ITR आतापर्यंत भरले मी या सीझन मध्ये. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या 70-75 पैकी फक्त एक व्यक्ती प्रॉफिट मध्ये दिसला, ते पण 12 ते 15 हजार फक्त. आणि बाकी जवळपास सगळ्यांचा लॉस. 50,000, 1,00,000, काहींच्या केसमध्ये तर इयरली अर्निंगच्या 30, 40, 50, 60% पर्यंत लॉस. आणि हे फक्त न्यू ट्रेडर्स नाही, हे सर्व 6-7 वर्षांपासून सेम सिच्युएशन मध्ये काम करत आहेत. यातले खूप लोक तर खूप मोठ्या मोठ्या पॅकेजेसवर काम करणारे प्रोफेशनल आहेत, तर काही फिनान्शियल सेक्टर मध्ये काम करणारे सुद्धा आहेत. जर हा व्हिडिओ कोणी एखादा CA किंवा टॅक्स कन्सल्टंट पाहत असेल तर प्लीज मला सांगा ना, हा एक्सपिरियन्स तुमच्याही केसमध्ये आलेला आहे का, की फक्त माझ्याच सर्व क्लायंट बरोबर असं होतंय? आणि जर तुम्ही स्वतः ट्रेडिंग करत असाल तर प्लीज जेन्युइनली सांगा, तुम्ही जितक्या वर्षापासून ट्रेडिंग करत असाल त्यात किती वर्ष तुम्ही प्रॉफिट मध्ये आलात आणि किती वर्ष तुम्हाला लॉस झाला असेल. कारण सोशल मीडियावरती आपण फक्त प्रॉफिटचे स्क्रीनशॉट पाहतो, पण हे हजारो लोकांचे लॉस कोणीच दाखवत नाही. आय 100% ऍग्री, F&O हा पूर्णपणे कायदेशीर बिझनेस आहे. प्रत्येक ब्रोकर रिस्क वॉर्निंग सुद्धा देतो, पण प्रत्येकाला काय वाटतं, मी त्या 90-93% लोकांमध्ये नाहीच, मी फक्त उरलेल्या प्रॉफिट कमवणाऱ्या व्यक्तींपैकी आहे. लक्षात ठेवा, जर कोणताही ॲसेट क्लास 12 ते 18% पर्यंत रेग्युलर रिटर्न देत असेल तर तो खूप चांगला रिटर्न आहे. मग तो ॲसेट क्लास म्युच्युअल फंड असो, गोल्ड, सिल्वर, रिअल इस्टेट, बॉन्ड्स किंवा तुमच्या रिस्क ॲपेटाईटला सूट करणारा कोणताही ॲसेट क्लास असो, कोणताही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असो. जर इन्फ्लेशन 7 ते 8% पण असेल ना आणि तुम्हाला 12 ते 18% पर्यंत रिटर्न मिळत आहे, तर तुम्ही ऑलमोस्ट इन्फ्लेशनला बीट करून डबल रिटर्न कमवत आहात. पण रेग्युलरली वेल्थ बिल्ड करणाऱ्या ॲसेट क्लासमध्ये पैसे टाका, कारण खूप श्रीमंत होण्याच्या नादात तुमची पैसे यात्रा कोणत्या दुसऱ्याच रस्त्याला चालली जाईल. सोशल मीडियावर फक्त 1-2 सक्सेस स्टोरी तुम्ही पाहतात, ती हजारोंमधून एक असते, पण बाकीच्या उरलेल्या 999 लोकांचं काय, त्याबद्दल कोणीच बोलत नाही. बाकी कमेंट्स मध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा, जो मला आणि बाकीच्यांनाही नक्की उपयोगात येईल. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.